जेव्हा जुन्या रूढींचा, परंपरांचा विषय निघतो, तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात. एक म्हणते, जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून अथवा पुरवून टाका. आणि दुसरी म्हणते, जुनं तेच सोनं. ह्या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का? का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्य आहे? आपल्याला आंदण मिळालेले, पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार, माहितीनुसार ते विणून त्यांचा सुंदर मिलाफ साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का? हे जाणण्याचा, आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं. मी आहे रोहिणी अभ्यंकर. उद्या अयोध्येत श्री रामजन्मभूमी उत्सवाचा परमोच्च बिंदू आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आहे. त्या शुभयोगाचं औचित्य साधून पॉडकास्ट भाग 21 करते आहे. जरा सर्दी खोकला झाल्यामुळे आवाज तितकासा ठीक नाहीये, पण तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते. भाग 21, रामाचा हनुमान, पेपरवाला राम. मी आज एका अशा रामाचा, रामभक्ताचा उल्लेख इथे करणार आहे, जो माझ्या लहानपणच्या आठवणीतला एक छोटासा पण आनंददायी भाग आहे. आणि तो म्हणजे राममय असलेला आमचा पेपरवाला राम. तो राम राम ह्या दोन शब्दांवर संपूर्ण संभाषण साधत असे. पहिल्यांदा मी रामला पाहिला तेव्हा मी 10 एक वर्षाची असेन. वडिलांनी नोकरी बदलली होती, म्हणून आम्ही तेव्हा नुकतेच मुंबई सोडून दिल्लीला आलो होतो. आणि भल्या पहाटे राम 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 अशी मोठ्या आवाजात आरोळी ऐकू आली. आणि मी खडबडून जागी होऊन चारपाईवरच्या अंथरुणातून उतरून पळतच समोरच्या अंगणात काय गडबड आहे ते कुतूहलाने बघण्यासाठी आले. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे लख्ख उजाडलं होतं. माझे भाऊ बहीण आणि आजोबा आधीच तिथे येऊन उभे होते. समोर गेटाबाहेरच्या गल्लीत आपली सायकल व्यवस्थित उभी करून एक पेपरवाला पेपरची गुंडाळी करत होता. त्याने पुन्हा मागच्यापेक्षा मोठ्यांदा अशा आवाजात तीच आरोळी ठोकलीन आणि एखाद्या सराईत खेळाडूप्रमाणे ती गुंडाळी 3 मजले वर बरसातीत राहणाऱ्या बंगाली कुटुंबाच्या गॅलरीत पोचती केली. बास्केटबॉल खेळाडूने अचूक बास्केट साधल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. समोर दिसणाऱ्या प्रत्येकाला राम 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 म्हणत केलेलं अभिवादन आणि समोरची व्यक्ती राम राम म्हणेपर्यंत चालू ठेवलेला राम नामाचा तगादा. बेताची उंची, गुडघ्यापर्यंत धोतर, साधा पांढरा सदरा, बारीक कापलेले थोडे काळे थोडे पांढरे केस, बारीक गाठ मारलेली छोटीशी शेंडी, गोल चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणि डोळ्यात मिश्किल भाव, असा हा राम आमचा करोल बागेतला पेपरवाला. रोज सकाळी राम नामाची बांग देणारा राम, बरसातीत नेम धरून अचूक पेपर भिरकावणारा राम, हसत हसत डोकं हलवत फक्त राम हा शब्द वापरून संवाद साधणारा राम, असा हा आमचा करोल बागेतला पेपरवाला राम. हळूहळू गल्लीतल्या इतर मुलांबरोबर आमचीही रामशी गट्टी झाली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने सकाळी आरोळी ठोकली आणि जर त्याला एकही प्रतिसाद मिळाला नाही, तर तो तिथेच चढत्या आवाजात हक्काने राम नामाची खंडणी वसूल करण्यासाठी पुन्हा पुन्हा आरोळी देत उभा राहायचा. ही खंडणी त्याला शेवटी मिळायची. कधी समोरच्या गच्चीतून सोनू मोनू चिंटू या मुलांकडून, कधी माझ्या आजोबांकडून, कधी माझ्या धाकट्या बहिणीकडून, तर कधी गल्लीतल्या इस्त्रीवाल्यांकडून. राम फारसा कधी घरी आल्याचं आठवत नाही. बिल घ्यायला यायचा तेव्हा हळूच शाब राम म्हणून आदबीने दारापाशी उभा राहायचा. पैसे मिळाले की 100 वेळा वाकून वाकून राम 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 म्हणत स्मितहास्य करत निघून जायचा.
आमच्या घरी गणपती बसत असे. राम घरी आल्याचं आठवतं ते एकदा गणपती दर्शनाला. घरी येणारी सगळी बलुती दर्शनाला बोलवायची माझ्या आई-वडिलांना आवड होती. मला आठवतं पहिल्या वर्षी राम जेव्हा दर्शनाला आला, तेव्हा खोलीत येताच पूजा बघून त्याने जो दंडवत घातला, तो पुढे चांगलं मिनिट, दीड मिनिट तो उठलाच नाही. इतकं की आम्ही मुलंच नाही, तर मोठी मंडळी सुद्धा जरा अस्वस्थच झाली. शेवटी प्रसाद देण्यासाठी म्हणून वडिलांनी नाईलाजाने त्याची समाधी भंग केली. पुढे पुढे राम आमच्या अंगवळणी पडला. भोवतालचे पक्षी, प्राणी, झाडं, तसाच राम. सकाळच्या अंधिकाप्रमाणेचा राम. कधी चुकून माकून आला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीने सगळ्यांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा राम. एकदा बिल घ्यायच्या निमित्ताने तो रविवारी सकाळी पेपर वितरण झाल्यावर 10च्या सुमारास घरी आला होता. मी तेव्हा 10वीत होते. रामची ओळख आता घट्ट झाली होती. वडील बिलाचे पैसे आणायला आत गेले, तेव्हा सहज काहीतरी बोलायचं म्हणून मी त्याला विचारलं, की तो पेपर टाकतो ते खरं, पण वाचतो देखील का? त्याला लिहिता वाचता येतं का? तेव्हा त्यांनी मला मान नकारार्थी हलवून सांगितलं, की त्याला लिहिता वाचता येत नाही. फक्त त्याचं नाव लिहिता येतं, हे त्यांनी बिलाखाली लिहिलेलं त्याचं नाव दाखवून सांगितलं. मी तेव्हा आदर्शवाद, काहीतरी कोणाला तरी मदत करायची इच्छा याने प्रेरित असल्याने त्याला सांगितलं, की मी त्याला शिकवू शकेन. ठीक आहे शाब, ठीक आहे शाब, तो म्हणत राहिला. तो कुठच्या अर्थाने म्हणत होता हे मला नंतर कळलं. मी उत्साहाने वही पेन्सिल आणली आणि त्याला अ, आ, ई काढून दिले. 4 वेळा म्हणून दाखवले. तोपर्यंत वडील पैसे घेऊन आले होते. आई, जी हाडाची शिक्षिका होती ती आणि घरातली बाकी मंडळी देखील हा प्रकार काय आहे हे बघायला जमली होती. 4 वेळा उजळणी केल्यावर मग मी रामला ही अक्षरं वाचायला सांगितली. तो क्षणभर वहीकडे बघत बसला आणि मग एकदम म्हणाला, प्रत्येक अक्षरावर बोट ठेवून म्हणाला, राम, 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 राम. मोठा हशा पिकला आणि राम देखील हसत हसत उठून पैसे घेऊन निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून माझे आजोबा म्हणाले, हा हनुमानच हो. पुढे राम साधारण 7-8 वर्ष आमच्याकडे पेपर टाकत होता आणि त्याच्यानंतर तो त्याच्या गावी निघून गेला आणि त्याचा तरुण मुलगा पेपर टाकू लागला. त्याचा मुलगा लाजत लाजत अगदी हलक्या आवाजात राम राम म्हणून कसाबसा पेपर टाकून पसार होई. मी आज रामचा इथे उल्लेख करायचं प्रयोजन म्हणजे सध्या आपल्याकडे उमडलेली रामभक्तीची सुनामी, आपल्या डोळ्यासमोर उलगडणारा चमत्कार आणि रामपर्यंत कसं तरी करून हा आनंदोत्सव पोचवण्याची माझी इच्छा. रामला या जल्लोषात समाविष्ट करून घेण्याची माझी तीव्र इच्छा. आभासी विश्वात तो जिथे कुठे असेल, तिथे या लहरी त्याच्यापर्यंत पोचवायची इच्छा. मला खात्री आहे, तो धावत पळत अयोध्येला गेला असता आणि अंतर्बाह्य राममय झाला असता. इथून लांबून काही दिवस टीव्हीवर अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदिराचा, होऊ घातलेल्या प्राणप्रतिष्ठेचा आणि त्यामुळे जागृत झालेल्या जनमानसातल्या तऱ्हेतऱ्हेच्या भावनांचा दुथडी भरून वाहणारा प्रवाह, एक ऐतिहासिक चमत्कार आपल्या डोळ्यादेखत उलगडताना बघते आहे. असंख्य लोक आपापल्या परीने त्यात सहभागी होत आहेत. सोशल मीडियावर राम नामाचा घोष चालू आहे. कोणी दुकानदार वस्त्रालंकार तयार करत आहेत. कोणी अयोध्येला जाऊन रांगोळ्या घालत आहेत. कोणी काव्य नृत्य गायन करत आहेत. कोणी कारसेवक निस्वार्थीपणे केलेल्या त्यांच्या सेवेची डोळ्यात पाणी आणणारी कथा डोळ्यात पाणी आणत सांगत आहेत. संघ परिवार सदस्य कंबर कसून अनेक वर्ष राबवलेल्या उपक्रमाची सांगता घरोघरी आमंत्रणाच्या अक्षता वाटून करत आहेत.
कोणी रामदास स्वामी, शिवाजी महाराज यांच्या आठवणींची राम जन्मभूमीशी सांगड घालतो आहे. एक ना अनेक. भारतात राम नाम सुनामी आल्यासारखं झालं आहे खरं. प्रत्येकाला इथे काहीतरी वेगळं गवसलं आहे. मलाही आनंद झाला आहे आणि या जल्लोषात सहभागी होण्याची असंख्य लोकांप्रमाणेच माझीही इच्छा आहे. माझा देवावर विश्वास आहे, पण मी भावूक मात्र नाही. मला भावूक लोकांबद्दल आदर आणि कुतूहल आहे. त्यांच्यासारखा भोळा-भाबडा भक्तिभाव माझ्यातून उगवत नाही. पण तरीही मला या उत्सवाच्या महापुरात डुबक्या मारायच्या आहेत. माझा आनंद व्यक्त करायचा आहे. मी भावूक नाही, मग मला आनंद कसला? तर मला 2 कारणांमुळे आनंद झाला आहे. एक म्हणजे मी ज्या सनातन समाजाचा स्वतःला घटक मानते, त्याची आज किंचित का होईना, पण सूचक अशी सरशी झाली आहे. सनातन धर्म सहिष्णुतेवर आधारित आहे. सुसंस्कृत समाजाचा इतिहासात नेहमीच पराभव होत आला आहे. त्याला सनातन धर्म अपवाद नाही. आधी मुघलांच्या आणि मग ब्रिटिशांच्या आक्रमणाखाली दबलेली मानसिकता आता पुन्हा मोकळा श्वास घेऊ पाहते आहे. स्वातंत्र्यानंतर जरी सर्व धर्म समभावावर आधारलेलं आपलं संविधान असलं, तरी 70 वर्ष राज्यकर्त्यांच्या व्होट बँक राजकारणामुळे 80% समाजाला सातत्याने डावललं गेलं आहे. पण आज हिंदू मनाला उभारी आली आहे. रामाच्या जन्मस्थळावर रामाचं देऊळ उभारलं गेलं आहे. रामावर झालेला अन्याय हा आपल्यावर झालेला अन्याय असल्याचं प्रतीक मानून तरुणाई त्याच्याबरोबर झगडली आहे आणि आज त्याचा विजय साजरा होणार आहे. त्यात आज इथल्या राज्यकर्त्यांचा त्याला सक्षम पाठिंबा आहे. हे सगळं ऐतिहासिक वाटतं आहे. जादुई वाटतं आहे. म्हणून मला आनंद झाला आहे. इतका की YouTubeवर दाखवल्या जाणाऱ्या अयोध्येतल्या चित्रफिती पाहताना माझ्या डोळ्यात अनायसे पाणी येतं आहे. मला आनंद व्हायचं दुसरं कारण म्हणजे जागतिक इतिहासाच्या मंचावर येशू ख्रिस्तापाशी येऊन थांबणारा प्रकाशाचा झोत आज अयोध्येतील देवळामुळे येशूच्या पलीकडे गेला आहे. राम कधी होऊन गेला ह्याच्यावर जरी वाद असला तरी तो कमीत कमी इसवी सन 1000 ते 500 वर्ष पूर्व होऊन गेला हे सर्वमान्य आहे. जगाचा इतिहास येशूपासून सुरू होतो असा एक अलिखित पायंडा पाडला जातो आहे असं मला वाटतं आणि त्याला आज कुठेतरी शह दिला जाणार म्हणून मला आनंद झाला आहे. जगातील मुख्य धर्मांच्या गणनेत ख्रिस्ती, मुसलमान, बुद्ध आणि यहुदी सहज मोजले जातात आणि हिंदू धर्म आपली लोकसंख्याच इतकी अफाट आहे म्हणून मोजला जातो अशी भावना माझ्या मनात कायम असते. पाश्चिमात्य देशात, प्रगत देशात आपल्या हिंदू विचारांचा, संस्कृतीचा अभ्यास होत नाही असं नाही. पण त्यात सामील असणारे अगदी तुरळक लोक आहेत. आपल्या धर्माला वाली नाही, त्याचं पुढे कसं होणार अशी भीती, अशी काळजी मला अजिबात नाही. आपला धर्म उत्तम आहे, तारणारा आणि सगळ्यांचं तारण करणारा आहे यात शंका नाही. फक्त त्याला हवं ते योग्य स्थान अजून प्राप्त झालं नाही असं कुठेतरी राहून राहून वाटतं. पण आता अयोध्येतील भव्य देखण्या देवळामुळे, श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे, जगभर भारतीयांनी उचलून डोक्यावर घेतलेल्या रामलल्लामुळे सनातन धर्मीयांना, हिंदूंना एक हक्काचं स्थान मिळेल अशी आता आशा वाटू लागली आहे. भारताबाहेरील देशात देवळादेवळात भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत. गाड्यांची लांबच्या लांब रथयात्रा काढली जाते आहे. टेस्ला गाड्या रामधुनीवर नाचवल्या जात आहेत. कारण रामाबरोबर आम्हालाही आमचं हक्काचं स्थान मिळणार असं आता वाटू लागलं आहे आणि म्हणून मला आनंद झाला आहे. आणि ह्या आनंदाच्या सोहळ्यात मोदींच्या मागे माझी छोटीशी विजय पताका घेऊन मी पण उभी आहे आणि माझी खात्री आहे की
त्याची सायकल घेऊन राम पेपरवालाही माझ्या मागे पुढे कुठेतरी ह्या उत्सवात सामील झाला आहे. आता इथेच थांबते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत जय श्रीराम.